तर मुख्यमंत्र्यांनी ही जी बैठक बोलावलेली आहे त्याला पार्श्वभूमी आहे खासदार संभाजीराजेंच्या इशाऱ्याची। 11 ऑक्टोबरची एमपीएससी परीक्षा रद्द करा, अन्यथा एमपीएससीची केंद्र बंद पाडणार असा इशाराच खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारला दिला। आणि संभाजीराजेंच्या या भूमिकेला एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचाही पाठिंबा आहे। मराठा विद्यार्थ्यांचा संभाजीराजेंच्या या भूमिकेला पाठिंबा आहे आणि त्यामुळे तातडीने आता मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावलेली आहे। आपल्याला माहिती आहे खासदार छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने समाजाला फसवलेला आहे असा त्यांनी गंभीर आरोप केलाय। त्याच वेळेला ते म्हणतायत की 11 ऑक्टोबरच्या एमपीएससी परीक्षेसंदर्भात ही परीक्षा रद्द करा, अन्यथा ही परीक्षा केंद्र बंद पाडू असा इशारा त्यांनी दिला। त्यानंतर आता ठाकरे सरकारने बैठक बोलावलेली आहे। तर विद्यार्थ्यांचाही राजेंच्या या भूमिकेला पाठिंबा आहे। 3 महत्त्वाच्या या घडामोडी। मला हेच समजत नाहीये, ज्या गोष्टी राज्य सरकारच्या हातातल्या गोष्टी आहेत ते तुम्ही पूर्णतः करत नाहीये। आज आरक्षण हा आपला समतेचा लढा आहे, आरक्षण हा आपला समतेचा लढा, आपला अधिकार आहे तो। त्या आमदारांनी सुद्धा जागा व्हायला पाहिजे। नुसतं विधान भवनात 1% तुम्ही आला आणि हात वर केला, विधान भवनात तुम्ही आम्हाला एससीबीसी दिले, कौतुक काय होते याची जबाबदारी सुद्धा या सगळ्या आमदारांनी घेतलं पाहिजे। जर काही निर्णय घेतलाच नाही तर एकमुखाने महाराष्ट्रामध्ये सर्व मराठा क्रांती मोर्चाची मंडळी ही एमपीएससी परीक्षेचे ज्या ज्या ठिकाणी सेंटर आहेत त्या त्या सेंटरला धडक पोचतील, एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो। तर एवढंच म्हणेल, तुमच्या मतदारसंघातला जो आमदार आहे ना, ज्याला तुम्ही निवडून आणलंय, त्याच्या घरला उद्या सकाळी जा आणि त्याला जाऊन सांगा की एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलायला, त्याला सांगा, मुख्यमंत्र्याला सांगायला, तो मराठा समाजाचा असेल त्याला सांगा। आणि जर त्यानं ऐकलं नाही तर मग काय करायचं ते आपण पुढे सांगू। मला सांगा की संभाजीराजेंनी जी भूमिका घेतलेली आहे की कुठल्याही परिस्थितीत या परीक्षा होऊ देणार नाहीत, मात्र विद्यार्थ्यांनी जो काही अभ्यास केलेला असतो त्याचं नेमकं काय मग, आणि तुमची भूमिका काय आहे की या परीक्षा व्हाव्यात की पुढे ढकलण्यात याव्यात? आता तसं पाहिलं तर मुलांचा अभ्यास बऱ्याच दिवसांचा आहे, परंतु जर आरक्षण जर या परीक्षेनंतर जर आरक्षण दिलं तर या परीक्षेच्या ॲडला त्याचा उपयोग होणार नाही। महाराजांनी घेतलेली भूमिका निश्चितच चांगली आहे। मराठा संघटनांनी घेतलेला निर्णय हा मला असं वाटतं की योग्य आहे। जर एक वेळेस परीक्षा झाली तर आरक्षणाचा मुद्दा हा बाजूला पडेल, परंतु एक विचार असा येतो की मागील 4-5 वर्षापासून अभ्यास करत असल्यामुळे परीक्षेच्या अगोदर ह्या 3 दिवसामध्ये आरक्षणाचा काहीतरी निकाल लागायला पाहिजे, परीक्षा व्हायला पाहिजे, पण आरक्षण हा मुद्दा महत्त्वाचा आहे। आम्ही मागील 4 ते 5 वर्षापासून रेग्युलरपणे इथे अभ्यास करतो। जर आणखी 1 ते 2 महिन्यांनी परीक्षा समोर गेली तर आम्ही ते सहन करू शकतो, परंतु आमचा आरक्षणाचा मुद्दा सर्वात प्रथम आहे। मागील खूप वर्षानुवर्ष हा मुद्दा पडलेला आहे, परंतु आमचा सध्या सरकारवर किंवा राज्य सरकार जे आहे आपलं त्याचा विश्वास बिलकुल उरलेला नाही। कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।